फॅमिलीला घेऊन लग्नाला चाललोय. नाचे लग्नार नाचे लग्नार अरे नाही जमत. ते आतमध्ये खड्डा आहे ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज गावाला आलो. काल मी गावाला आलो आहे. एक मिनिट, पहिलं गाडी काढू दे. काल गावाला आलो होतो आणि आज चाललो आहे, एक लग्नाचा कार्यक्रम आहे म्हणून आज चाललो आहे. त्यासाठी गावाला आलो होतो मी. जरा 2-3 दिवस सुट्टी होती. फॅमिलीला घेऊन लग्नाला चाललो आहे. पहिले गाडी काढू दे. मला लावायची गाडी. ते आता पहिलं इथून निघूयात. एवढं तयार बियार होऊन आलोय एकदम व्यवस्थित. आणि पहिलं घरच्यांना पिकअप करतो आणि मग तिथून निघू. ओझरला लग्न आहे. बँकेत काम होतं म्हणून बँकेत आलोय. थोडंसं काम करायला आजी आजोबा गेलेत बँकेत काम करायला, त्याच्यामुळे जरा थांबलो इथं. असं टाइमपास. आलो ओझरला. पाया पडत दरवाजा देवाच्या आणि बाजूलाच मंगल कार्याला लग्न आहे. तिथं जातो छोट्याशा बळातून. दीदी पण आहे सोबत. आत्या काय करते आता? इथं चिटकवायचा. दे 1-1 रुपया द्या. चिटकल का? लाव बरं, बघू आता. दे. नाही चिटकणार, नाही चिटकणार. अरे नाही रे, तुला नाही जमत. मी काय करणार? ट्राय कर. ते पैसे त्याच्यात ते कसे? हा, मला परत ट्राय करायचं. वन फेल अटेम्प्ट. हे राहिलं. ते आतमध्ये खड्डा आहे ना, मग तो राहणार. खड्डे नाहीच, पण हे आता झाले खड्डे. आता आम्ही लावून होतो त्या खड्डे नव्हते. आत्या दाखवू दे. आत्या तिथे असं मध्येच ठेवलंय मी. आपण तर खड्डा. वा. अरे त्याला हे लावलेलं असतं, शेंदूर लावलेलं असतं, तरच चिटकल. नाही चिटकणार तो. नाही चिटकत. नाही ग, इथे नाही देणार. अख्खे पैसे वाया घालवशील तुम्ही. नाही चिटकत. दिवस लहानपणी ही खड्डे. हा, आम्ही पण लहानपणी केलंय. ते खड्डे झाले, गेलेत, ते बुजले. ते चला. आता देव म्हणतो मला असले पैसे काय नको. तुम्हाला सगळं वा. अरे तिथं खड्डाच आहे. द्यायला देतो. तिथं खड्डाच आहे. आत्याने खड्डा लावलाय मस्त पैकी. खड्डाच लावलाय म्हणते आत्याने खड्ड्यात लावलाय. खड्ड्यात शेवटच्या याच्यात लावलाय सक्सेसफुल. चला. आम्हाला ओरडतील. आम्ही लग्नाला आलो. आम्ही आलो इथं मंदिरात टाइमपास करतोय. मंदिर आतमध्ये नाही व्हिडिओ काढू शकत म्हणून काढले. गर्दी आहे. दर्शन करून झाले आमचं. दर्शन करून झाले. आता लग्नाला निघतोय. लग्नात जातोय. आता लग्नाला निघतोय.
ठिकाणी हा 5 सामुदायिक विवाह संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं वधूवर सुशिक्षित आहे. आपणा सर्वांना आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी